11,000 लिटर दूध सरळ नदीमध्ये टाकलं गेलं. लोक म्हणाली ही श्रद्धा आहे. पण इथे प्रश्न आहे, श्रद्धा म्हणजे नेमकं काय? नदीला आपण काय म्हणतो? माता. मग विचार करा, आईला आपण प्रेम देतो की मग तिच्यावर एवढं मोठं दूध ओततो? आणि 11,000 लिटर दूध म्हणजे फक्त आकडा नाहीये. इतक्या दुधात हजारो मुलांचं पोषण होऊ शकतं, किती कुटुंबांचा आहार भागू शकतो. पण ते सगळं थेट नदीमध्ये टाकलं गेलं. आणि इथे अजून एक मोठा प्रश्न आहे. दूध नदीत टाकलं की ते फक्त पाण्यात मिसळत नाही, ते काही दिवसात खराब होऊ लागलं की पाण्यातलं ऑक्सिजन कमी होतं. आणि जेव्हा पाण्यातलं ऑक्सिजन कमी होतं तेव्हा काय होतं माहितीये? माशांना, कासवांना आणि पाण्यातल्या हजारो जीवांना श्वास घेणं कठीण होतं. कधी कधी तर अशा प्रदूषणामुळे पाण्यातले प्राणी मरण सुद्धा पावतात. आणि ते दूध कुजायला लागलं की पाण्याचा वास येतो, पाण्यातील बॅक्टेरिया वाढतात, पूर्ण पाण्याची क्वालिटी खराब होते. जे पाणी लोक पिण्यासाठी, शेतीसाठी वापरतात ते पाणी दूषित होतं. श्रद्धा चुकीची नाहीये, पण त्याच श्रद्धेमुळे जर निसर्गाचं नुकसान होत असेल तर आपल्याला विचार करायला नको का? देवाला दूध नको, देवाला करुणा हवी. नदीत दूध ओतणं हा अभिषेक नाही, तर एखाद्या गरीब मुलाला ते दूध देणं हा खरा अभिषेक झाला ना. आणि श्रद्धा जर निसर्गाला आणि जीवांना त्रास देत असेल तर ती श्रद्धा नाही, अंधश्रद्धा आहे.